ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। ह्याच्यासाठी मी घेतलेत 1 वाटी मुरमुरे, शेंगदाणे पाव कप, मीठ, लिंबूचा रस 1 चमचा, जिरे, हळद, कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक तुकडे करून आणि 6 ते 7 कुड्या लसूण मी ठेचून घेतलेला आहे। अगदी बारीक नाही ठेचायचं आहे त्याला। आणि यासाठी आपल्याला 1 चमचा तेल घेऊया आपण। याच्यामध्ये आधी टाकायचं आपल्याला हिरव्या मिरच्या, हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या। आता ह्या भाजल्यात मिरच्या, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे शेंगदाणे। शेंगदाणे भाजलेले आहेत, ह्याच्यामध्ये टाकूया लसूण। लसूण आपल्याला चांगला तांबूस होईपर्यंत भाजायचे आणि कढीपत्ता। आता आपला लसूण झालेला आहे भाजून। त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरे, हळद, हे चांगलं हलवून घ्यायचं। आणि हा जो लिंबाचा रस्सा पण घेतलाय तो मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये घेणार